नमस्कार, नीलम्स कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी फॅमिलीसोबत आलेली आहे खोपोली येथील इमॅजिका वॉटर पार्क। आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि या ठिकाणी 4 व्हीलरसाठी पार्किंग चार्जेस आहेत 100 रुपीज आणि 2 व्हीलरसाठी पार्किंग चार्जेस आहेत 50 रुपीज। चिकू कुठे आलोय आपण? चला मग। काय नाव आहे या वॉटर पार्कचं? इमेजिका वॉटर पार्क। इमेजिका लास्ट इयरला पण आलो होतो ना आपण। खूप एन्जॉय केलं होतं आमच्या चिकोरी आणि आता पण आम्ही सगळे खूप एन्जॉय करणार आहे। चला तर मग बाय। लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता की स्नो पार्क आणि थीम पार्क आहे आणि राइट साइडला वॉटर पार्क आहे। तर आम्ही आता राइट साइडकडे जातोय कारण आम्हाला वॉटर पार्कमध्ये जायचंय। वॉटर पार्क आणि थीम पार्कसाठी लागणारे तिकीट चार्जेस मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। आतमध्ये एंट्री केल्यानंतर समोर तुम्हाला काही बसेस दिसतील आणि या बसमध्ये बसूनच आता आम्ही वरती वॉटर पार्ककडे निघालोय। प्लीज चेक द बोर्ड एंड फॉलो द इंस्ट्रक्शंस। बोर्ड के ऊपर लिखी हुई चीजें आपके पास है तो साइड के काउंटर में जमा करना है ताकि पार्क में लेके जाना सक्षम हो। वॉटर पार्कच्या एंट्री गेट समोर आल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात अगोदर बॅग चेकिंग केली जाते। समोरच तिकीट काउंटर आहे, लेफ्ट साइडला वॉक इन काउंटर आहे आणि राइट साइडला ऑनलाइन काउंटर आहे। तर आम्ही आमचे वॉटर पार्कसाठीचे तिकीट हे घरूनच बुक केले होते इमॅजिकाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आणि आता आमचे ऑनलाइन तिकीटचे कन्फर्मेशन रिसिप्ट सुद्धा घेऊन झाली आहे। त्यांनी आमच्या हातावर बँड बांधला आहे आणि आता आम्ही फायनली आतमध्ये एंट्री करतोय। वॉटर पार्कसाठी लागणारे कॉस्ट्युम्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। आम्ही तर आमचे कॉस्ट्युम्स हे येताना घरूनच आणले। या ठिकाणी लहान मुलांसाठी वॉटर ट्यूब सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण आम्ही आमच्या एंजलचे वॉटर ट्यूब हे घरूनच आणले। शक्य असेल तर तुम्ही तुमचे कॉस्ट्युम्स आणि वॉटर ट्यूब सुद्धा घरूनच आणा कारण या ठिकाणी कॉस्ट्युम्स थोडे कॉस्टली आहेत। इथून बाहेर पडल्यानंतर समोरच तुमचे सामान ठेवण्यासाठी तुम्ही लॉकर घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला 200 रुपीज पे करावे लागतील आणि 200 रुपीज तुम्हाला डिपॉझिट द्यावे लागेल। समोर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की दोघी साईडला लॉकर्स आहेत आणि दोघी साईडला चेंजिंग रूम्स आहेत। तर सगळ्यात अगोदर एंजल आणि मी आता चेंजिंग रूममध्ये जातोय। वॉटर पार्कमध्ये जाण्या अगोदर मी आमच्या एंजलला बेबीजसाठी असलेली मामा अर्थची सनस्क्रीन लावून घेणार आहे आणि एंजलचा स्विमिंग कॉस्ट्यूम तुम्ही बघू शकता। तर आमची एंजल आता फायनली रेडी झाली आहे। तर आमचा लॉकर नंबर आहे A194। लॉकरसाठी तुम्हाला एक डिजिटल बँड देण्यात येईल आणि लॉकर हा सेन्सरने ओपन होतो। तर आतमध्ये तुमचे सामान ठेवण्यासाठी किती स्पेस आहे ते तुम्ही बघू शकता। सामान ठेवून झाल्यानंतर आता फायनली आम्ही वॉटर पार्ककडे जातोय आणि सगळ्यात अगोदर आता आम्ही किड्स सेक्शनकडे जाणार आहोत। त्या ठिकाणी मोठ्या लोकांसाठी सुद्धा काही राईड्स आहेत, त्या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकता तुमच्या मुलांसोबत।
इथे खूप टाइम राईड्स एन्जॉय करून झाल्यानंतर आता आपण पुढच्या सेक्शनला जाणार आहोत. खाली फ्लोटसा नावाची राईड आहे, पण ती आणखी स्टार्ट झाली नाहीये. पुढे गेल्यानंतर राईट साईडला आणखी एक किड्स सेक्शन आहे. आता त्या ठिकाणीच आम्ही जाणार आहोत. बाय चिकू. अरे मी कुठे गेली? इथून समोर गेल्यानंतर मोठ्या व्यक्तींसाठी राईड्स आहेत, त्या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकता. तर मी सुद्धा आता ही राईड करण्यासाठी जाते. चिकू मम्मा येते बघ आता. आली चिकू. ए चिकू. तर आमच्या एंजलला आता वेव पूलकडे जायचे आहे, त्यामुळे आम्ही आता तिकडेच जाण्यासाठी निघालोय. समोरच तुम्ही रेन डान्सचा आनंद सुद्धा घेऊ शकता. वेव पूलमध्ये जाण्या अगोदर लहान मुलांना या ठिकाणी लाईफ जॅकेट दिले जाते. वेव पूलमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी काही रूल्स आहेत आणि त्यामध्ये आमच्या एंजलची हाईट मॅच होत नाहीये, त्यामुळे तिला आतमध्ये एंट्री दिली नाहीये. एंजलला वेव पूलमध्ये एंट्री दिली नाही म्हणून तिला रडू येतंय, त्यामुळे आम्ही दोघी सुद्धा वेव पूलमध्ये जाणार नाहीये आता. तर आपण आता पुढच्या सेक्शनकडे जाऊयात. तर समोरच फ्लोटसा नावाची राईड आहे, जी आता स्टार्ट झालेली आहे. यालाच आपण लेझी रिव्हर सुद्धा म्हणू शकतो. तर आता आम्हाला सगळ्यांनाच खूप भूक लागली, त्यामुळे आम्ही आता जेवण करण्यासाठी जाणार आहोत. वॉटर पार्कसाठी आम्ही जे ऑनलाईन तिकीट बुक केले त्यामध्ये आम्हाला 2 ऑप्शन्स होते. एक तर आम्ही स्नो पार्कला जाऊ शकत होते आणि दुसरे म्हणजे आम्हाला संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान डिनर फ्री असेल. तर आम्ही संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान डिनर फ्रीवाले ऑप्शन सिलेक्ट केले. त्यामुळे आताच्या जेवणासाठी आम्हाला पैसे पे करावे लागणार आहेत. तर आता आम्ही अनलिमिटेड लंचसाठीचे 2 कुपन्स घेतलेले आहेत. आताच्या लंचसाठी आम्हाला 2 कुपनसाठी 830 रुपीज पे करावे लागले. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लिमिटेड लंचवाले कुपनसुद्धा घेऊ शकता. त्यासाठी साईडला दुसरं सेक्शन आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर व्हेज आणि नॉन व्हेज असे दोघी मेनू आहेत. तर आपण आता बघूयात काय काय मेनू आहेत ते.
चिकू काय खायचं होतं तुला? कसला शिरा? फॅमोलीचा शिरा म्हणजे पायनॅपलचा शिरा. जेवण करून झाल्यानंतर आता आपण काही मोठ्या राईड्स एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. तर आता आम्ही पुन्हा किड्स सेक्शन मध्ये आलोय. चिकू एन्जॉय करते तू? किती? एवढा? आमची चिकू थकतच नाही ना.
लगेच परत चालली. वॉटर पार्कचा टायमिंग हा सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतो, पण संध्याकाळी 5:30 वाजताच सगळ्या राईड्स बंद होतात. वॉटर पार्क बंद झाल्यानंतर सुद्धा आमच्या एंजलला बाहेर यायचेच नव्हते, तर फायनली आता आम्ही चेंजिंग रूममध्ये येऊन ड्रेस चेंज केले. कुठे बाय कसं वाटलं तुला आज? छान वाटलं. छान. पण तू आम्हाला स्लाईडवर नाही जाऊ दिलं ना? डॅडीला जाऊ दिला, मम्माला नाही जाऊ दिलं ना? मग गुपचूप 2 स्लाइड्स करून आलो. आता कुठे चाललोय आपण? खायला. एंजलला भूक लागली. बाय बाय. बाय बाय वॉटर पार्क. नेक्स्ट इयर येऊ आम्ही आता. खाली आल्यानंतर आता आम्ही थीम पार्ककडे जाणार आहोत, कारण आमच्या तिकीटमध्ये आम्ही डिनर सिलेक्ट केले होते आणि डिनरचा टायमिंग हा संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान आहे. त्यामुळे आता आम्ही थीम पार्कमध्ये आलोय. जर तुम्हाला तिकीटमध्ये संध्याकाळी डिनर सिलेक्ट करायचे नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्नो पार्कचे सुद्धा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पण लास्ट टाइम आम्ही स्नो पार्कला जाऊन आलोय, त्यामुळे आम्ही ह्यावेळेस डिनर ऑप्शन सिलेक्ट केले. तर या डिनरसाठी आम्हाला कुठलेही पेमेंट करावे लागणार नाही, कारण ते आमच्या तिकीटमध्येच इन्क्लूड आहे. दुपारीच नॉनव्हेज खाल्ल्यामुळे आता आम्ही व्हेज मेनू सिलेक्ट केला आहे. भूक लागली होती ना तुला खूप? चिकू बाय. दिवसभर वॉटर पार्कमध्ये खूप एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही फायनली घरी जाण्यासाठी निघालोय. आणि वॉटर पार्कसाठीचे तिकीट तुम्ही ऑनलाईनसुद्धा बुक करू शकता किंवा इथे येऊनसुद्धा बुक करू शकता. ऑफर्सनुसार प्राईस ही चेंज होत असते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमचा मागच्या वर्षीचा स्नो पार्कचा ब्लॉग तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला बघू शकता. थँक्यू.